100 मध्ये भाजपच्या स्वप्ना म्हात्रे ह्या विजयी झाल्या। मुंबईतली ही अपडेट प्रभाग 100 मधनं भाजपच्या स्वप्ना म्हात्रे या विजयी झालेल्या आहेत। मुंबईतली अपडेट काही प्रभागांचे निकाल आता स्पष्ट होत आहेत। प्रभाग 100 मधनं भाजपच्या स्वप्ना म्हात्रे विजयी। भाजप शिवसेना यांची एकत्रितपणे आता 122 जागांची आघाडी दिसते, तर ठाकरे बंधू आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांची 70 जागांची आघाडी दिसते, तर काँग्रेस आणि वंचित यांनी 21 जागांवर आघाडी घेतलेली आहे। मुंबईमधले निकाल मात्र अद्यापही पूर्ण आलेले नाहीत, तर केडीएमसी मध्ये आपण पाहतो भाजप 45 तर शिंदेची शिवसेना 43 जागांवर, तर शिवसेना ठाकरे पक्ष 8 जागांवर आणि मनसे 4 जागांवर आघाडीवर आहे। काँग्रेस 2 वर आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी 1 जागेवर इथे आघाडीवर। ठाणे महानगरपालिकेमध्ये शिंदेंनी आपला गड राखलेला आहे। शिंदेना या ठिकाणी 55 जागा मिळाल्यात, तर भाजपला 25। तर ठाकरेंच्या सेनेला 1 जागा त्या ठिकाणी मिळालेली आहे। काँग्रेसला 0 जागा ठाण्यात मिळाल्या। तर नाशिकमध्ये भाजपनं 1 हाती विजय मिळवलाय। भाजप इथे 72, कोणती युती या ठिकाणी झाली नाही, तर शिंदेच्या शिवसेनेला 26 आणि राष्ट्रवादीला 4 जागा या ठिकाणी मिळाल्या आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेला 15 जागा या ठिकाणी मिळाल्या आहेत। तर कोल्हापूरमध्ये भाजप 24, शिवसेना 14 आणि राष्ट्रवादी 4 असे म्हणून 42 जागांवर या ठिकाणी सत्ता स्थापन करतायत भाजप शिवसेना महायुती। तर नागपूरमधलं चित्र भाजप 102 जागांवर आघाडीवर, शिवसेना शिंदेचा पक्ष 2 जागांवर आघाडीवर एकत्रितपणे, तर राष्ट्रवादी 1 जागेवर आघाडीवर आहे। काँग्रेस मात्र 35 जागांवर या ठिकाणी आघाडीवर। लातूरमध्ये मात्र मोठा उलटफेर झालेला आहे। भाजप 22, शिवसेना या ठिकाणी 0 आहे, राष्ट्रवादी दादांची या ठिकाणी 1 वर, तर काँग्रेस आणि वंचित या ठिकाणी 47 जागांवर। लातूरमधली सत्ता ही काँग्रेस वंचितकडे। सोलापूरमध्ये भाजप पुन्हा एकदा त्या ठिकाणी सत्ता स्थापन करताना दिसते। 87 जागांचा आघाडीवर, राष्ट्रवादी 1, शिवसेना 1 अशी त्या ठिकाणी आघाडी। मवी आणि माकप यांची 2 जागांवरची आघाडी। तर भाजप आणि शिंदे मुंबईमध्ये 122 जागांवर आघाडीवर, ठाकरे बंधू 70 जागांवर आलेले आहेत। निवडणूक आयोगाकडनं आता एक निकाल स्पष्ट केला जात आहे। आतापर्यंत 50 जागांचे निकाल हे क्लिअर झालेले नव्हते, तर भाजप शिवसेना 122, तर मनसे आणि शिवसेना या ठिकाणी 70 जागांवर, तर काँग्रेस आणि वंचित यांची 21 जागांवर मुंबईतली आघाडी आपण पाहतोय। इतरांना इथे 11 जागा मिळालेल्या आहेत।